आज आम्ही आलो चाळीसगाव मध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर निशांत सोमवंशीजी, जे स्वतः गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. आणि मला नेहमी असं वाटतं की सरकारच्या ज्या चांगल्या योजना असतात, ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम असतं, ते असे इंजिनियर करत असतात आणि त्याहीपेक्षा जास्त तरुण इंजिनियर्स करत असतात. कारण त्यांच्या माध्यमातून ही विकास कामं सर्वसामान्यांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, गरजूंपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. त्यातलं पहिलं मला आधी थोडेसे बॅकग्राऊंड अशी तुमची विचारायची, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, त्यांच्यामुळं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात, काय सांगाल? माझी शाळा 5वी ते 10वी मी इंग्लिश स्कूल भडगाव या शाळेतून आहे. डिप्लोमा मी मेट भुजबळ नॉलेज सिटी मधून केला आहे. इंजिनिअरिंग मलकापूर व्हीपी कोलते कॉलेज. आणि प्रेरणा माझ्या वडिलांची होती की तू सिव्हिल केलं पाहिजे. काका माझे बी सिव्हिल आहे त्यावेळेसचे, म्हणजे आज काकांचा एज 75 आहे. त्यावेळेस काका सिव्हिल इंजिनियर आहे की तू सिव्हिल मध्ये जा. घरचा सपोर्ट होता की सिव्हिल केलं पाहिजे. आणि ऑलरेडी बाकीचे लोक घरचे कंस्ट्रक्शन मध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे सगळे. ओके, व्हेरी गुड. पण त्यामुळे तुम्हाला पण स्वतःला तुम्हाला काही वेगळी आवड होती सिव्हिल इंजिनिअर सोडून? आता लहानपणापासून पाहतोय म्हटल्यावर मग त्याच फील्डमध्ये जायचंच होतं तुम्हाला, त्यामुळे तुम्ही बाय डिफॉल्ट आहात. ओके. मग आता आल्यानंतर कसं असतं, जनरली प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. एकतर ज्यांना काही बॅकग्राऊंड नसते त्यांना एक वेगळा स्ट्रगल असतो पहिला प्रोजेक्ट मिळवेपर्यंत. तुमच्या घरामध्ये तर माझ्या ते काकांपासून वाटणं सगळे जर याच फील्डमध्ये असेल, मग तुमचा पुढचा प्रवास कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुणाच्या रेफरन्सनं मिळाला, कसा मिळाला, तुम्ही कसं त्याच्यावर काम केलं? माझे घरचे घरी सिव्हिल मध्ये होते समजा, पण माझ्या घरच्यांनी मला सेपरेट तू तुझं काहीतरी निर्माण करून दाखव अस्तित्व. मी माझी सुरुवात केली. पहिलं काम मला आपली एक मीटिंग असते जिल्हा परिषदला की प्रशासनाच्या माध्यमातून तिथं काम वाटप समितीची एक मीटिंग असते, तिथून काम दिले जातात. त्यातून मला 2-3 कामं भेटले, मग हळूहळू लाईन लागली. क्या बात आहे. दुसरं तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काम करता, तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय संस्था यांच्यातले कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलेले आहेत? आता जिल्हा परिषदचे पीडब्ल्यूडी, जलजीवन प्राधिकरण आहे. आता नवीनच शासनाची स्कीम चालू आहे जलजीवन प्राधिकरणची, त्याच्यात जलजीवन प्राधिकरण मध्ये काम चालू आहे माझं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तुम्ही तर माझ्या ग्रामीण भागामध्ये अजून जाऊन काम करताय, तर त्यांच्याबरोबर काम करणं मध्ये एक धोका असतो, कारण त्यांना त्यातलं माहित नसतं. एखादी चूक पण त्यांच्या हातनं घडू शकते लवकर. तर मग तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? साईडवर सगळं लक्ष देऊन लक्ष राहिलं तरच ते प्रॉपर काम होतं. दुर्लक्ष केलं की म्हणजे दुर्लक्ष होतं. ओके ओके. त्यामुळे तुम्ही स्वतः तिथं उभे असता कायम लक्ष देण्यासाठी, किंवा सुपरवायझर असता. व्हेरी गुड. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, यंग आहात, या भागातले आहात मूळचे, आणि मी सुरुवातीला म्हटलं जसं शासकीय संस्थांसाठी च्या माध्यमासाठी तुम्ही काम करताय. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे जास्त? जर आपल्याला भविष्यात जळगाव जिल्ह्याला एक पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं, कुठून सुरुवात करायला पाहिजे, कुठल्या क्षेत्रांपासून सुरुवात करायला? आता विकास कामांच्या बाबतीत म्हटलं तर या जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव एक असा तालुका आहे की या जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त विकास या पाचोरा भडगाव मतदारसंघात झालेला आहे. बरं. कुठल्या आमच्या आमदारच विकासाचं विजन आहे आमच्या आमदारांचं. वा वा. मग कुठले कामं त्यांनी केली आहेत साधारणपणे, की तुम्हाला कुठली वाटतात की अजून करायला पाहिजेत? जवळपास प्रत्येक कॉलनी एरियात ओपन प्लेस म्हणून, प्रत्येक कॉलनीत जो ओपन प्लेसचा एरिया असतो, प्रत्येक ओपन प्लेस मध्ये काहीतरी गवत उगलेलं असतं किंवा काही असतं, तिथं प्रत्येक याच्यात कंपाऊंड, पेवर ब्लॉक, त्याच्यानंतर ग्रीनरी सगळी एकदम प्रॉपर काम आमच्या पाचोरा भडगाव तालुक्यात झालेलं आहे. व्हेरी गुड. पण तुम्हाला हे वाटतात की ही क्षेत्र फार महत्वाची आहेत अशी, की ज्याच्यामुळे जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, अशी कुठली क्षेत्र वाटतात का तुम्हाला? आता तर पहिले सरकारने अंडरग्राऊंड ड्रेनेज केले पाहिजे. बरोबर. ज्याच्यामुळे सगळ्यात घाण होते. बरोबर. मग आता समजा हा ड्रेनेजचा किंवा सिवेज ट्रीटमेंटचा जर मुद्दा घेतला, तर तुम्हाला काय वाटतं शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर ही समस्या लवकरात लवकर सोडवायची असेल तर? सर्वात पहिले तर निधीची मागणी शासनाकडे. बरोबर. निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि तुमच्यासारख्या आणखी चांगल्या तरुण इंजिनियर्सला ते काम मिळालं पाहिजे. बरोबर आहे, जेणेकरून ते काम तुम्ही ग्रामीण भागापर्यंत करू शकता. कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरायला काय हरकत नाही? तसं काही नाही, आता सगळं आयकॉन स्टील म्हटल्यावर. बरं, ठीक आहे. तुम्ही आयकॉन स्टील वापरता नेहमी? हो. का 100%च आयकॉन स्टील वापरता? 100% नाही, पण 90% आयकॉन स्टील. व्हेरी गुड. मग तुमचा आयकॉन जर एवढा विश्वास आहे आयकॉन स्टीलवर,
तर तुम्हाला आयकॉन स्टील मधलं काय आवडते अशी गोष्ट की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांची कॉस्ट चांगली आहे, डिलिव्हरी चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे, काय आवडतं डिलिव्हरी आयकॉन स्टील चांगली, मधलं? सगळंच बरं, असं काय एक ऑल गुड विशेष काय सांगू शकणार नाही आयकॉन मधलं? विशेष तर नाही, पण अच्छा. ऑल गुड बरे. आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रोजेक्ट्स पैकी एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे का की जो जास्त तुमच्या जवळचा आहे, तुम्हाला फार आवडला आणि काम करताना अजून तरी आनंद? असा एखादी मोठा प्रोजेक्ट नाही माझ्याजवळ. बर. पण तुम्ही ग्रामीण भागात वगैरे काम करता, तर असं तिथल्या लोकांनी असं खूप छान म्हणलं की अरे वा बरं झालं, गावच्यासाठी प्रोजेक्ट फार महत्वाचा होता वगैरे, असं काही? जसं आता आमच्या गावात मी नाही केलाय, पण प्रोजेक्ट झालाय. होय होय. आमचं गाव आहे प्रॉपर बाळद म्हणून, त्या दोघांना अटॅच करणारा एक पूल झालाय. बर. तर तो चांगला काम चांगला आहे. झाला. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तुमचे जे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हा, म्हणजे क्षेत्रात तरी या त्याच्यात संधी आहेतच, संधी पण पुष्कळ आहे. हम्म. आल्यानंतर बरोबर. करणारा पाहिजे. क्या बात आहे. हे होते इंजिनियर निशांत सोमवंशी. तर जसं म्हणलेलं आहे ह्याच्यात की आधी जसं त्यांनी स्वतः सुद्धा म्हणलं की आधी करणारा कोणतरी पाहिजे, त्याच्यानंतरच ही सुरुवात करू शकतो. जर तुमची कष्टाची तयारी असेल तर या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आला आणि Thank you. भविष्यात सुद्धा अशाच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.